या केळं पाणी या घ्या मामा घ्या केळं घ्या पाणी घ्या केळं घ्या पाणी घ्या केळं घ्या पाणी घ्या घ्या माऊली केळं घ्या पाणी घ्या हो काका या केळं घ्या पाणी घ्या केळं घ्या पाणी घ्या केळं घ्या पाणी घ्या घ्या दादा केळं घ्या पाणी घ्या केळं घ्या पाणी घ्या पाणी घ्या केळं घ्या पाणी घ्या भैया कुठून आले तुम्ही? उत्तर सोलापूर रानमसले. नाव काय? जयदीप गरड. भाजपचे आमदार परिणय फुके आणि अजून दुसरे 2-4 आमदार म्हणत होते की मराठा समाजाला रसद कोण देते हे तुम्ही कुठून आणले? हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वखर्चाने आणून वाटप चालू आहे. कुणाची रसद नाही कुणाचं काय नाही. ज्या त्या पद्धतीनं ज्यांना होईल कुणाला चाटूचा आधार मानल्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या स्व इच्छेनं स्व खर्चाने जेवढं होईल तेवढं शिदोरी म्हणून 1-4 भाकरी चटणी किंवा ज्याच्या पद्धतीने केळी बागायला केळी दिले, कुणी पाणी दिले, कुणी काय दिले, गाड्या भरून आमच्या स्वपदर खर्च आणले ते सगळे शेतकऱ्याच्या कुठल्या नेत्याच्या राजकीय कुणाचा काही संबंध नाही. बरं काही लोक मराठा आंदोलकांना गेली 2 दिवस झालं काही मीडियाच्या माध्यमातून बदनाम करत होते, त्यांना काय सांगाल? नाण्याची त्यांनी एक बाजू दाखवली आहे. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. जरी आमच्या मराठा आंदोलकांना कुठे चुकणार नाही जरी कुठं जर काय झालं असेल तरी त्यावर माफ तुम्ही, पण तसं आमचे कोणीही पोरं काहीही करणार नाहीत. आणि त्याच्यात वेषांतर करून ह्यांचीच माणसं जास्त आहेत. जे नाव ठेवतं ना त्यांचीच माणसं आहे ती. त्यात आमचा अजिबात सहभाग नाही. आम्ही फक्त शांतीची, संयमाची आणि चांगल्याची बाजू मांडत कायम आलो आहोत पुढे. मराठा समाज कधीही काही चुकीचं करणार नाही. बरं श्री मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने काही आता GR मिळणार आहे, त्यावर समाधानी आहे? दादाचा शब्द हे आमच्यासाठी अंतिम शब्द राहील.